नमस्कार. हाय हॅलो, कशा आहात तुम्ही? माझ्या माय लेकी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज रेसिपी मोड आलेल्या मुगाची रस्सा भाजी बनवत आहोत. तर त्याआधी रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, मी रात्री एक वाटी मूग टाकले होते भिजत. काल टाकले होते दुपारी आणि रात्री बांधून ठेवले होते. हे बघा किती छान मोड आले त्याला. हिरवे मूग म्हणजे प्रोटीन असतं याच्यात खूप सारं, आणि याचं सॅलड पण बनवून खातात. याची रस्सा भाजी पण बनवतात, याचे डोसे पण बनवतात. या मुगापासून आणि खूप पदार्थ बनतात. पण आपण आज बनवत आहोत रस्सा भाजी. प्रोटीन युक्त, खायला पण छान. आणि हे बघा, हे मोड, असे मोड आलेले कडधान्य जर खाल्लं ना आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतं. आपण रोज चिकन मटन तर खातोच आहे, कायमच खातोय नॉनव्हेज, पण असं व्हेज पण मोड आलेलं असं खाऊन बघा. हे बघा ते छान. कढईमध्ये तेल टाकते. तेल तुमच्या प्रमाणात टाका. तुम्हाला कोणी जास्त ऑइली खातं, कोणी कमी तेलकट खातं, त्या प्रमाणात तेल टाका. कसं असतं, भाजी छान दिसावी आणि तिला छान तरी यावी यासाठी तेलाचं प्रमाण जास्त टाकणं हा पर्याय नाहीये. का तेल टाकल्याने तरी आल्याने जास्त चव येते असं पण नसतं काही. कमी तेलात पण भाजी टेस्टी होते आणि कमी तेलात पण भाजी चवदार आणि रुचकर होते. पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे तेल टाकलं मी याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकते. मोहरी टाकली, मोहरी चांगली तडतडून द्यायची. अर्धा चमचा जिरे टाकते. जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची. त्याच्यानंतर मी कांदा, एक टमाटा आणि एक कांदा एवढं साहित्य घेतलं होतं. एक कांदा आणि एक टमाटा. मी कांदा टाकते. कांदा पण चांगला फ्राय करून घे. माझी सवय आहे, प्रत्येक भाजीत कांदा परतायला घेतला ना की थोडस मीठ टाकायचं. मिठाने पटकन होतं, कांद्याला पण टेस्ट येते. कांदा मिठामध्ये परतला ना तो खूप छान लागतो भाजीमध्ये पण. आता मी याच्यात हे वाटण वाटलं होतं. याच्यात लसूण, 2-4 पाकळ्या लसणाच्या आणि थोडस अद्रक, कोथिंबीर आणि 2-4 तुकडे खोबऱ्याचे, एवढे 3-4 वस्तू घेऊन हे वाटण वाटलं होतं. आता कांदा आपला परतलाय. आता हे वाटण याच्यात घाले. वाटण पण चांगलं परतून घेऊ याच्यात.
हे मसाल्याचं होतं. मिक्सर मध्ये मसाला राहिला होता थोडा, तो पण मी टाकला. चांगलं परतून घेऊया. आता मी वाटण आपलं कांद्यामध्ये परतलंय. आता मी टाकते 1 चमचा कांदा लसूण मसाला, अंबारी मसाला पण म्हणतात त्याला. अर्धा चमचा हळद. कांदा लसूण मसाला तिखट असल्यामुळं, तो तिखट असतो त्यामुळे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते. अर्धा चमचा गरम मसाला. तो आपण याचा चांगला फ्राय करून घेऊ. मसाला असा सुक्का झाला ना, आणि तो चांगला असं सुक्का लवकर होतो मसाला, कारण का ते पाणी शोषून घेतं. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून चांगला मसाला परतून घ्यायचा, म्हणजे टेस्ट चांगली येते. मसाला परतवला ना तरी पण येते भाजीला, आणि टेस्ट पण चांगली लागते, कारण का तो मसाला सगळा मिक्स होऊन फ्राय झालेला असतो ना, त्यामुळे. त्याच्यात टाकूया आपण टमाटर. टमाटर पण याच्यात परतून घेऊया आपण. टमाटे मी याच्यामुळे वरतून टाकले की टमाटर जास्त शिजले ना मसाल्यामध्ये त्या टमाटाचं गाळ झाला, म्हणजे जास्त शिजले ना तर ते दिसत नाही मसाल्यात, भाजीतच मिक्स होऊन जातात, ते दिसत नाही. मग असे टाकले ना तर थोडेसे अर्धे कच्चे राहतात, आणि खाताना ती भाजी बरोबर एकदम छान दिसतात, आणि दिसायला पण टमाटाच्या फोडी दिसतात मटकीमध्ये, उसळीमध्ये, रस्सा भाजीमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने मी मसाल्यामध्ये टमाटर फ्राय करून घेतले. आता मी टाकते, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. ही बघा, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली मी. मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता ही मटकी याच्यात टाक. एकदम छान आणि एकदम चविष्ट लागते. ही रेसिपी महाराष्ट्रीयन आहे. अशा भाज्या महाराष्ट्रात बनवतात. आणि कसं आहे, मी राहते गोव्यात आणि मला आवडतात तिकडच्या भाज्या, गावाकडल्या भाज्या बनवायला खूप आवडतात. तर अशी भाज्या बनवल्या ना तर इकडले लोक खाणार नाही, गोव्याचे लोक खाणार नाही. आपल्या इकडं खूप आवडतात आणि बनवतात पण बाया, आणि हेच खाणं असतं आपल्या गावाकडे महाराष्ट्रात. गोव्याचं खाणं कसं असतं, ओल्या नारळाची भाजी, फिश करी, राईस, फिश फ्राय, चिकन, मटन, हे असं खाणं असतं गोव्यात. तर ते मला जास्त होत नाही. मग मी अशा आपल्या गावाकडल्या रेसिपी, गावाकडल्या भाज्या बनवून टाकत असते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर गोव्याची काही रेसिपी पाहिजे असली, मीठ टाकूया थोडं. तुम्हाला जर गोव्याची काही रेसिपी पाहिजे असली तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी गोव्यात राहते आणि गोव्याच्या पण भाज्या बनवत असते, कधी कधी टाकत असते मी. आता याच्यात हे चांगलं फ्राय झालंय, तर आपण पाणी टाकायचं, मिक्स करून घ्या. अजून थोडं पाणी पाहिजे. अजून थोडं पाणी पाहिजे. मी थोडा रस्सा घालणार आहे, कारण की ज्वारीच्या भाकरी बरोबर ही भाजी छान लागते.
तुम्हाला सुकी बनवायची असेल तर तो पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. बघा अशा प्रकारे भाजी झाली. बस आता हिला एक उकळी आणूया. एक उकळी आली का मग झाकण ठेवूया. इकडे पुलाव बनवलाय, व्हेज पुलाव. आता ही उसळ बनवली. बघा आपल्या भाजीला उकळी आली आहे आणि किती छान कढी पण सुटली आहे. सगळ्या घरात वास सुटला आहे. मटकीची उसळ, मुगाची उसळ, सगळ्या कडधान्याच्या उसळी बनवून खाल्ल्या ना आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि याच्यामध्ये खूप प्रोटीन असतं. त्यामुळे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. आपली काळजी आपणच घेतली पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे अशा भाज्या बनवून भाताबरोबर किंवा भात, उसळ, ज्वारीची भाकरी किंवा चपाती, त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी, असं आपलं जेवण असतं महाराष्ट्रातलं. ते आपण खाल्लं पाहिजे आपल्या शरीरासाठी. आणि अशा पद्धतीच्या भाज्या पण बनवून आपल्या घरातल्या लोकांना पण आणि मुला बाळांना पण घाला. आणि तुम्ही पण करून खा. कशी वाटली मुगाची मोड आलेली मटकी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तिला 10 मिनिटं शिजून देऊया आता आपण.